श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. सिद्धारूढ वैभव बेल पाचवा भाग 3. नामदेव गुरुला शरण जाण्यासाठी जेव्हा शिवालयात गेले तेव्हा विसोबा खेचर निजलेले होते. त्यांनी पाय शिवपिंडीवर ठेवले असून त्यांच्या पायाला पायताणा होत्या. ते पाहताच नामदेव एकदम चपापले. त्यांनी विसोबांना प्रश्न केला, महाराज, आपण शिवपिंडीवर पाय का ठेवलेत? तेव्हा विसोबा म्हणाले, नामदेवा, वृद्धपणामुळे माझे शरीर अतिशय जर्जरीत झाले आहे. पाय दुखत आहेत म्हणून मी थोडेसे उंचवट्यावर ठेवले. परंतु आता ते मला हलविता येत नाहीत. करिता तू जरा खाली उचलून ठेव. तेव्हा नामदेवांनी विसोबांचे पाय उचलून बाजूला ठेवले. त्या ठिकाणीही त्यांना शिवपिंडीच दिसली. त्यानंतर पुन्हा पाय उचलून तिसरीकडे ठेवले. तेथेही पिंडीच दिसून आली. त्यानंतरही ज्या ज्या ठिकाणी त्यांनी पाय ठेवले त्या त्या ठिकाणी त्यांना पिंडीच पिंडी दिसू लागल्यामुळे त्यांची मतीच खुंटीत झाली. शेवटी त्यांनी अनन्य होऊन गुरुपदावर मस्तक ठेविले. एके दिवशी नामदेवांकडे भागवत नावाचा एक गृहस्थ आला आणि म्हणाला, हा परीस थोडे दिवस ठेवून घ्या. मी गावाहून परत आल्यावर घेऊन जाईन. दुसऱ्या दिवशी पत्नीने विचारल्यावरून नामदेवांनी परिसाविषयीची माहिती सांगितली. ते ऐकून तिला अत्यंत आनंद झाला. ती म्हणाली, आता आपल्याकडे परीस आहे, तेव्हा यापुढे आम्हाला कशाचीच उणीव भासणार नाही. तेव्हा नामदेवांना वाटले, परिसाच्या मोहात आपल्या पत्नीला पांडुरंगाचा विसर पडणार. तेव्हा आपण तो परीस चंद्रभागेत टाकून द्यावा. खरोखरच त्यांनी त्याप्रमाणे केले. काही दिवसानंतर आपला परीस मागून नेण्यासाठी भागवत जेव्हा नामदेवांकडे आला तेव्हा त्यांनी परीस चंद्रभागेत टाकून दिल्याचे सांगितले. परंतु नामदेवांचे हे बोलणे भागवताला पटले नाही. नामदेवांनी परीस गडप करून टाकला असावा अशा समजुतीने घडलेली हकीकत तो ज्यांना त्यांना सांगू लागला. एके दिवशी कुटील लोकांच्या सांगण्यावरून भागवत नामदेवांकडे आला आणि म्हणाला, तुम्ही परीस चंद्रभागेत टाकला म्हणता, तर कुणीकडे टाकला ती जागा आम्हाला दाखवा. त्यावर नामदेव त्याच्याबरोबर गेले आणि पाण्यात हात घालून त्यांनी लगेच ओंजळी भरून परीस काढले आणि यातला कोणता तुमचा शोधून घ्या असे म्हणाले. त्या समयी आपण एका परिसासाठी एवढा गोंधळ केला, पण तसले कित्येक परीस निर्माण करण्याचे सामर्थ्य नामदेवांजवळ आहे असे वाटून भागवत शर्मिंदा झाला. पुढे त्यांचे शिष्यत्व पत्करून तो कृतार्थ झाला. एके दिवशी एकनाथाकडे एक बाई आली व त्यांना म्हणाली, 5 वर्षाच्या मागे माझे पती फार आजारी होते. तेव्हा मी 1000 ब्राह्मण जेवू घालेन असा नवस केला होता. पण सध्या आमची फार बिकट परिस्थिती आहे. तेव्हा नवस फेडणे अशक्यच आहे. या अडचणीतून सुटण्यास काय करावे लागेल? एकनाथ म्हणाले, एखाद्या सिद्ध पुरुषाला भोजन दिले तर 1000 ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य मिळते. हे ऐकून ती म्हणाली, मी तुम्हाला जेवू घालणार. दुसरे सिद्ध पुरुष मी जाणत नाही. तेव्हा तुम्हीच माझ्या घरी उद्या भोजनास यावे आणि माझ्याकडून नवसाची पूर्तता करून घ्यावी. एकनाथांनी तिचे म्हणणे मान्य केले. त्याप्रमाणे दुसरे दिवशी एकनाथ तिच्याकडे भोजनास गेले. तिने एकनाथांची पाद्यपूजा करून त्यांना सुग्रास भोजन दिले.
एकनाथ जेवून उठल्यावर लगेच तिने पत्रावळ उचलली. तोच तिला त्या ठिकाणी दुसरी पत्रावळ दिसली. ती काढल्यावर तिसरी दिसली. अशा तऱ्हेने 1000 पत्रावळी निघाल्या. तेव्हा तिला आपला नवस फिटल्याची खात्री झाली. पुण्यामध्ये एके दिवशी एका ठिकाणी तुकाराम महाराजांचे कीर्तन चालले होते. तेथे जवळपास तुकोबांचा भक्त एक तेली राहत असे. त्या तेल्याचा 5 वर्षाचा मुलगा फार दिवस आजारी असून त्या दिवशी अत्यवस्थ होता. तरी तो तेली तुकोबांच्या कीर्तनाला येऊन बसला. मुलगा अत्यवस्थ असून नवरा कीर्तनाला गेला त्याबद्दल तेल्याची बायको अतिशय संतापली. त्या भरात तिने तुकोबांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यावर मुलाकडे येऊन पाहते तर तिला त्याचा प्राण गेलेला दिसला. लगेच ती मुलाचे प्रेत घेऊन कीर्तनाच्या जागी गेली. कीर्तन ऐन रंगात आले होते. इतक्यात भराभर तुकोबांच्या पुढे येऊन देवाच्या नावाने सर्व संकटे दूर होतात असे म्हणतात, तर आता माझा मुलगा जिवंत करून दाखवा. असे म्हणून तिने रागारागाने ते प्रेत तुकोबांच्या पुढे टाकले. त्या क्षणी श्रोते मंडळींना उद्देशून जोरजोरात टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणा असे तुकोबांनी सांगितले. आश्चर्याची गोष्ट ही की झोपेतून जागा झाल्याप्रमाणे चटकन तो मुलगा उठला आणि आईच्या मांडीवर जाऊन बसला. ते पाहताच सर्वांचे कोमेजलेले चेहरे प्रफुल्लित झाले. टाकळीजवळ असलेल्या दसक पंचक नावाचे अग्निहोत्री कुलकर्णी हे बहु दिवसांच्या आजारात मरण पावले. त्यांना संतती नव्हती. त्यांची पत्नी सती जाण्याच्या उद्देशाने प्रेतयात्रेबरोबर निघाली. प्रेतयात्रा नाशिकच्या घाटाजवळ गंगेपाशी येऊन पोहोचली. त्या समयी समर्थ गंगेच्या घाटावर होते. त्या स्त्रीला दुरून कोणीतरी सिद्धपुरुष दिसल्यावरून ती तेथे गेली. तिने नमस्कार करताच समर्थांनी तिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. इतक्यात त्या प्रेताबरोबर आलेल्या मंडळीतला एक इसम पुढे येऊन समर्थास म्हणाला, तुम्ही आशीर्वाद दिला खरा, पण या बाईचा पती नुकताच मरण पावला असून त्याचे प्रेत दहन करण्यास आणले आहे. या सहगमन करण्यासाठी निघाल्या आहेत. तेव्हा तुमचा आशीर्वाद कसा फळणार? हे ऐकताच समर्थ देवाला उद्देशून, रामा, माझ्या मुखातून आशीर्वाद निघून गेला खरा. आता तो सत्य करून दाखवणे हे तुझ्याकडे. माझी वाणी कोणाच्या सामर्थ्याने बोलली? तुझ्याच सामर्थ्याने ना? असे म्हणाले. त्यावर त्या गृहस्थांकडे वळून ते म्हणाले, ते प्रेत इकडे घेऊन या, मग मी पुढचा विचार करू. इतक्यात त्या लोकांनी प्रेत आणून समर्थांपुढे ठेवले. समर्थांनी हातात गंगोदक घेऊन त्या प्रेतावर सिंचन करताच झोपेतून उठल्याप्रमाणे कुलकर्णी उठून बसले. त्या समयी सर्वत्र आनंदी आनंद झाला. एके दिवशी तुलसीदासांच्या आश्रमात ब्राह्मण मंडळी जेवावयास बसली असता एक ब्राह्मण दारापाशी आला. जेव्हा तुलसीदासांनी विचारपूस केली तेव्हा त्याने आपण ब्रह्महत्यारा असल्याचे सांगितले. त्यावर तुलसीदासांनी त्याला श्रीराम जय राम जय जय राम असे त्रिवार म्हणण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने म्हटल्यावर तुलसीदासांनी त्यास पंक्तीत आणून जेवावयास बसविले. ज्या अर्थी ब्रह्महत्यारा पंक्तीत बसला त्या अर्थी आम्ही जेवणार नाही असे म्हणून ब्राह्मण जेवण सोडून स्वस्थ बसले. तेव्हा तुलसीदास म्हणाले, याने त्रिवार राम नामाचा उच्चार केला आहे, त्यामुळे पापापासून याची पूर्ण मुक्तता झाली आहे. तेव्हा आपण सर्वांनी निशंकपणे भोजन करावे. इतक्यात
पंक्तीत बसलेल्यांपैकी एक जण म्हणाला, तुलसीदासजी, यातील वाढलेले एक पान तुम्ही शंकराच्या देवालयातील नंदीपुढे नेऊन ठेवा. जर तो पाषाण नंदी जेवील, तर तुमचे सांगणे आम्ही मान्य करू. तुलसीदासांनी लगेच पान नेऊन नंदीपुढे ठेवले आणि नंदीवरून हात फिरवीत, खा बाबा खा, नाहीतर ब्राह्मण उपाशी राहतील, असे म्हटले. त्या क्षणी नंदी बैल अंग फुगवून उठला आणि त्याने पानासहित अन्न सेवन केले व तो पूर्ववत शिलामय झाला. हा चमत्कार पाहून ते ब्राह्मण तुलसीदासांच्या चरणी लागले. त्यांनी शांतपणे भोजन केले. अक्कलकोट महाराजांकडे बसप्पा तेली नावाचा एक भक्त होता. तो नेहमी त्यांच्या बरोबर फिरत असे. त्यांची अत्यंत गरीब स्थिती होती. आपला नवरा कामधंदा न करता एका वेड्याच्या नादी लागला आहे, असे म्हणून त्याची बायको दुःख करी. पोराबाळांच्या संरक्षणाकरिता ती मोलमजुरी करून अत्यंत कष्टात दिवस घालवीत असे. एके दिवशी बसप्पाला बरोबर घेऊन महाराज एका घोर जंगलात गेले. तेथे चहूकडे सरपत सरपत दिसू लागले. ते पाहून बसप्पा घाबरून गेला. त्यास अभय देऊन स्वामी म्हणाले, तुझी परिस्थिती बदलायला पाहिजे तर यातून तुला किती उचलायला होतील तितके उचल. स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून बसप्पाने आपल्या अंगावरील वस्त्र काढून सर्पांवर टाकले व ते गुंडाळून खोपटीस घेतले. त्या क्षणी सर्व सर्प नाहीसे झाले. त्यावर त्याला महाराज म्हणाले, या उपर तू घरी जा व तुझ्या खोपटीस जे धन आहे ते घेऊन स्त्री पुत्रासह सुखाने संसार कर. तो महाराजांना नमस्कार करून घरी गेला. नवरा घरी आलेला पाहून बायकोला अत्यंत आनंद झाला. त्याने नेलेले गाठोडे बायकोच्या स्वाधीन केले. तिने ते सोडून पाहताच त्यात तिला सोन्याच्या लगडी दिसल्या. एकदा एका टवाळखोराने, हे घ्या उत्तम भोपळ्याचे बी आहेत, तुमच्या मळ्यात लावा, असे म्हणून ते बी बोधले बुवांजवळ दिले. खरोखर ते बी कडू भोपळ्याचेच होते. पुढे ते रुजून वेल मोठ्या प्रमाणात पसरला व त्याला असंख्य भोपळे लागले. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की प्रत्येक भोपळ्यात गहू आढळले. ही बातमी गावच्या हवालदाराकडून यवन राजाला जेव्हा कळाली, तेव्हा जनांना भुलविण्याकरता बोधले बुवांनी काहीतरी जादू केली असावी, अशा समजुतीने बोधले बुवांना बोलावण्यास राजाने हत्यारबंद शिपाई पाठवले. राजाने प्रश्न केला, बोधले बुवा, भोपळ्यात गहू कसे आले? बोधले बुवा म्हणाले, पांडुरंगाची करणी. ज्याने आपल्या इच्छेमात्रे करून जग निर्माण केले आहे, त्याला हे काय अशक्य आहे? त्यावर राजा म्हणाला, तुम्ही मोठे देवभक्त म्हणून घेता, तेव्हा आज तुम्ही माझ्या घरचे अन्न सेवन केले पाहिजे. असे म्हणून राजाने बोधले बुवांपुढे ताट आणून ठेवले. तेव्हा ते डोळे मिटून हात जोडून स्वस्थ बसले. थोड्या वेळाने राजाच्या आग्रहास्तव त्यांनी ताटावर झाकलेले वस्त्र बाजूला सारले. तेव्हा ताटात अन्नाच्या ऐवजी फुले, तुळशी दिसल्या. परमेश्वराची ही करणी पाहून राजे बोधले बुवांना शरण आला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.